हा वीक आमच्यासाठी खूप स्पेशल आहे कारण अविकचा 5th बर्थडे आहे आणि कोइन्सिडेंटली ह्याच मंथमध्ये चेरी पण 6 मंथची झाल्यामुळे आम्ही अन्नप्राशन पण त्याच्या बर्थडेच्या दिवशीच करायचं ठरवलं आणि या छोट्याशा फंक्शनसाठी आम्ही हॉल 2 वीक पासून सर्च करत होतो. बर्थडेला 4-5च दिवस उरलेत म्हणून आज सगळं फायनल करून बुकिंग करून घेतलं. विकचे या आधीचे 4ही बर्थडे आम्ही आउटिंग मध्येच बाहेर केले होते. सो त्यासाठी काही खूप असं प्रिपरेशन लागलं नव्हतं. पण हा 5th बर्थडे होता म्हणून आम्ही ठरवलं की हा बर्थडे आपण त्याच्या फ्रेंड्स अँड फॅमिली सोबत करूया. तेव्हा कळलं बर्थडे म्हणजे खूप काही असतं बाबा. बर्थडेची थीम, केकचं फ्लेवर, बर्थडे पार्टी नंतरचे रिटर्न गिफ्ट, स्कूलचे रिटर्न गिफ्ट, न्यू ड्रेस, डेकोरेशन, जेवणाचा मेनू, लिस्ट मध्ये रोजच काहीतरी ऍड होत होतं. आपल्या वेळेच्या बर्थडे पार्टीज म्हणजे एक न्यू ड्रेस, एक छोटीशी प्लेट, त्यात समोसा, वेफर्स, फरसाण, केक आणि चॉकलेट संपला. त्यात पण खूप मजा यायची. सगळं फायनल करून झाल्यावर निघायची वेळ आली आणि मुसळधार पाऊस चालू झाला. वाट बघितली की थोड्या वेळात पाऊस थोडा कमी झाला तर पटकन निघून जाऊ. पण पाऊस काही थांबायचं नाव घेत नव्हता आणि ह्या दोघांना बाईकने घेऊन जाणं तर पॉसिबलच नव्हतं. म्हणून आम्ही तिघं ऑटोने आणि दिनेश बाईकने घरी आले. थँक्यू फॉर वॉचिंग. एक मिनिट. ऍक्च्युली रिअली थँक्यू फॉर वॉचिंग. मी आत्ताच न्यूली व्लॉगिंग स्टार्ट केलंय आणि तुमचा रिस्पॉन्स मला खरंच खूप इन्स्पायर करतोय. थँक्यू सो मच फॉर दॅट.